नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे. आज आपण सफल निवेशक या शृंखलेमधला शेवटचा मंत्र पाहणार आहोत. मंत्रा नंबर 6. मंत्रा नंबर 6 काय सांगतो? प्रोटेक्ट ॲडिक्वेटली. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, आपल्या देशाची लोकसंख्या 143-44 करोडच्या पेक्षा अधिक आहे. पण प्रोटेक्शनचा विचार करता किंवा ज्याला आपण मेडिकल इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स म्हणजेच टर्म प्लॅन कव्हर असलेले लोक हे 15% पेक्षा अधिक नाहीत. याचा अर्थ असा की बाकीचे लोक इन्व्हेस्टमेंट करतात, पण इन्व्हेस्टमेंट केलेला पैसा ह्या 2 कारणासाठी त्यांचा खर्च होतो. म्हणून मंत्र नंबर 6 काय सांगतो? प्रोटेक्ट ॲडिक्वेटली, हॅव ॲन ॲडिक्वेट हेल्थ इन्शुरन्स अँड हॅव ॲन ॲडिक्वेट लाईफ इन्शुरन्स टू प्रोटेक्ट यू अँड युअर फॅमिली. आपण म्हणतो की आपल्यासाठी आपण फिजिकली फिट राहतो, पण आपल्या घरामध्ये आपल्या बरोबर राहणारे बाकीचे लोक आहेत, जसे की आपले आईवडील आहेत, आपली मुलं आहेत, आपली पत्नी आहे, यांच्यासाठी आपण मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी घेण्याचा विचारच करत नाही. आपल्याला वाटतं की शेजारा माणूस आजारी पडेल, मी आजारी पडणार नाही. त्याची अनेक कारणं आहेत की आम्ही सकस आहार खातो, आम्ही स्वच्छ हवेत राहतो, आम्ही रोज व्यायाम करतो, आम्ही रोज फिरायला जातो, पण ह्याच्यामुळं आपलं आरोग्य हे चांगलं राहील आणि आपल्याला दवाखान्याची पायरी चढावी लागणार नाही अशी काहीही गॅरंटी नाही. आणि ह्या अशा अनस्टॅबिलिटीमध्ये जर आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसेल, तर आपल्या फॅमिलीमधील कोणीही आजारी पडला, ॲडमिट करावं लागलं, तर आपल्याला इन्व्हेस्टमेंट केलेली रक्कम मधूनच आपल्याला ती रक्कम खर्चाची काढावी लागेल. काही वेळेला असं की अचानकपणे कर्ता पुरुष घरात जातो बिकॉज ऑफ हेल्थ इश्यू, त्याला गंभीर आजार होऊ झाला असेल किंवा त्या व्यक्तीचा अपघात झाला तर अशा सिच्युएशनमध्ये त्या फॅमिलीला प्रोटेक्शन करण्यासाठी दुसरं कोणीही नसतं. जी इन्व्हेस्टमेंट केलेली रक्कम आहे तीच त्यांना आयुष्यभर खर्चावी लागते. म्हणून बाकीच्या 5 प्लॅनबरोबर फॉर्म्युलाबरोबर किंवा बाकीच्या 5 मंत्राबरोबर हा शेवटचा मंत्र आहे की जो अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणून प्रोटेक्शन अतिशय आवश्यक आहे. एक उदाहरण आपण बघू. विशाल नावाची व्यक्ती आहे. तो आपल्या आयुष्याच्या लवकर या मंत्राचा फॉलो करून इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करतो आणि हे जे 5 मंत्र त्याने शिकले त्याप्रमाणे तो इन्व्हेस्टमेंट स्टार्ट अर्ली करतो, इन्व्हेस्टेड डिसिप्लिनमध्ये राहतो आणि अशा पद्धतीने त्याचा 35 वर्षाच्या कालावधीमध्ये त्याची इन्व्हेस्टमेंट कंटिन्यूअस चालू आहे. पण ह्या व्यक्तीनं मंत्र नंबर 6 हा वापरात न आणल्या कारणाने त्याच्या आयुष्यामध्ये त्याला 31 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 6 वेळाला त्याला हॉस्पिटलमध्ये किंवा त्यांच्या घरच्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं. 35 वर्षाच्या इन्व्हेस्टमेंटच्या ह्याच्यामध्ये 31 वर्षामध्ये 6 वेळा हॉस्पिटलायझेशन कुठल्या ना कुठल्या कारणाने होऊ शकतं. आणि याच्यामुळं त्याला ज्यावेळेला हॉस्पिटलायझेशन झालं त्यावेळेला त्याच्याकडे दुसरा सोर्स नसल्या कारणानं किंवा प्रोटेक्शनसाठी आपल्याकडे इन्शुरन्स प्लॅन नसल्या कारणानं त्या व्यक्तीला इन्व्हेस्टमेंट केलेल्या रकमेतूनच प्रत्येक वेळेला रक्कम रिडीम करावी लागली, विड्रॉ करावी लागली. आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्यावेळेला तो रिटायर झाला म्हणजे 60व्या वर्षी, म्हणजे 35 वर्षाचा प्लॅन त्याचा कंप्लीट झाला, तर त्याच्या वेल्थ क्रिएशनच्या ह्याच्यामध्ये किटीमध्ये फक्त 1,15,00,000च त्याला मिळाले. पण त्याचा जो दुसरा मित्र आहे की ज्यानं डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, तो जरा हुशार आहे. पण त्यानं काय केलं की इन्शुरन्स घेतलेला आहे, म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स आपला घेतलेला आहे, आपल्या फॅमिलीचा घेतलेला आहे, आपल्या पेरेंट्सचा घेतलेला आहे. त्यासोबत स्वतःचा टर्म इन्शुरन्स प्लॅन पण घेतलेला आहे. त्याला पण काही असे प्रसंग आले असतील. पण 35 वर्षाच्या गुंतवणुकीच्या वेळी ज्यावेळेला तो 60व्या वर्षी निवृत्त होतो त्यावेळेला त्याच्या खात्यामध्ये साधारणपणे 3,65,00,000 एवढी रक्कम त्याला मिळालेली आहे. जे छोटासा इन्शुरन्स किती आपल्याला प्रोटेक्शन देतो. कुठं 1,15,00,000 आणि कुठं 3,65,00,000 खर्च करावाच लागतो. पण इन्शुरन्स आपल्याला आपली वेल्थ क्रिएशन ही प्रोटेक्ट करते. तर हा मंत्र नंबर 6 आपण पाहिला. आतापर्यंतचे जे 5 मंत्र आपण बघितले ते थोडक्यात बघूया. की आपल्याला पहिल्या मंत्रामध्ये सांगितले की बिहेवियरल आपला पॅटर्न असा असल्या कारणाने आपण पटापट इन्व्हेस्टमेंट करतो आणि पटापट रिडीम करतो. त्याच्यामुळं आपल्या भावना ज्या किंवा आपण इमोशनमुळं आपली इन्व्हेस्टमेंट ही ब्रेक होते. त्याच्यासाठी आपल्याला गायडन्स देण्यासाठी एक इन्शुरन्स डिस्ट्रीब्युटर किंवा ॲडवायझर हा आपल्याला एक साथी म्हणून असण्याची आवश्यकता आहे. दुसरा म्हणजे स्टार्ट अर्ली. ज्यावेळेला आपल्याला हे समजतं त्यावेळेला तुम्ही स्टार्ट करा किंवा वयाच्या 25व्या वर्षापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करा. थोडी स्टार्ट करा. तिसऱ्या मंत्रामध्ये बघितलं इन्व्हेस्ट इन राईट ॲसेट क्लास, म्हणजे इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळं आपल्याला इन्व्हेस्टमेंटमध्ये रिटर्न जो मिळतो ना, जो ग्रोथ मिळतो तो प्रोफाऊंड असतो, म्हणजे भरपूर असतो. 5% कुठं आणि 20% 15% कुठं.
त्याच्यानंतर आपण काय विचार केला की आपण इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळं आपण त्या कंपनीचा ओनर होतो. म्हणजे त्या कंपनीचा आपण थोडक्या इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी का असेल आपण एक ओनर होतो, भागधारक होतो. चौथा आहे की इन्व्हेस्टमेंट ही आपण केलेली आहे, पण ती कंटिन्यू ठेवायची आहे. डिसिप्लिन इन्व्हेस्टमेंट आवश्यक आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला टॉपअप पण करायची आहे. ज्याप्रमाणे आपलं उत्पन्न वाढेल त्या प्रपोर्शनमध्ये आपल्या SIPमध्ये आपण टॉपअप करायला लागेल. आणि त्याचसोबत शेवटचा मंत्र जो आहे तो ॲडिक्वेट प्रोटेक्शन करण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, हे 6 मंत्र आपण शिकलो आहोत आणि ह्या 6 मंत्रांचा फायदा करून त्याच्या आधारे आपणही आपली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करा. आपल्याला या संदर्भात अधिक माहिती आवश्यक असेल तर कृपया मला आपण फोन करू शकता. माझा मोबाईल नंबर आहे 8956958683. पुन्हा आपण नवीन विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.